नमस्कार मित्रांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या आरोग्य ज्ञान चॅनलवर. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत. आयुर्वेदिक ट्रीटमेंटने मणक्याचे सर्व आजार बरे होऊ शकतात का? म्हणजेच स्पाइन डिसऑर्डर्सवर आयुर्वेद काय सांगतो? कोणते उपचार उपयुक्त असतात व आधुनिक जीवनशैलीत मणक्याचे आजार का वाढत आहेत, याचा आज आपण अभ्यासपूर्ण आणि आयुर्वेदिक तत्वांवर आधारित सखोल आढावा घेणार आहोत. आयुर्वेद म्हणजे केवळ आजार गेले की उपचार थांबतो असं विज्ञान नाही. आयुर्वेद हे पूर्ण जीवनशैली विज्ञान आहे. वात, पित्त, कफ, मानवी शरीर हे या तिन्हींच्या संतुलनावर चालते. मणक्याचे स्पाइनचे आजार बहुतेक वेळा वातदोष वाढल्यामुळे होतात. आयुर्वेद सांगतो की वातो रुग्णानाम आधिपतीही, म्हणजेच शरीरातील लवचिकता, नसा, वेदना, हालचाल हे सर्व वातदोषावर आधारित असतात. आयुर्वेदात रूट कॉज ट्रीटमेंट म्हणजे 1. लक्षणे नाही तर रोगाचे मूळ कारण समजावणे. 2. दोषांचे संतुलन करणे. 3. नसा, मांडी, सांधे, वेदना शमवणे. 4. आहार अधिक औषध अधिक दिनचर्या या तिन्हींचा समन्वय. त्यामुळे आयुर्वेद मणक्याच्या आजारांकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतो. आधुनिक जीवनशैलीमुळे पुढील समस्या वाढल्या आहेत. 1. सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस, मानेत वेदना. 2. लंबर स्पॉन्डिलॉसिस, कंबरदुखी. 3. स्लिप डिस्क किंवा डिस्क बल्ज किंवा डिस्क प्रोलॅप्स. 4. सायटिका म्हणजे मांडीपासून पायापर्यंत जाणारी नसदुखी. 5. स्कॉलिओसिस किंवा कायफोसिस. 6. स्पाइनल स्टेनोसिस. 7. फ्रोझन शोल्डर, सर्वायकलमुळे. 8. कोकिक्स पेन म्हणजे खुर्चीदुखी. या आजारांचे कारण: 1. बसून काम करणे. 2. मोबाईल किंवा कम्प्युटर वापर. 3. चुकीची पोश्चर. 4. जड वजन उचलणे. 5. अचानक व्यायाम. 6. वातवृद्धी वाढवणारा आहार. आयुर्वेदात मणक्याचा आजार प्रामुख्याने वातरोग कॅटेगरीत येतात. स्नायू, मसल्स, अस्थी, बोन्स, मज्जा, नर्व्स हे तिन्ही वाताशी जोडलेले आहेत. वात वाढल्यास कोरडेपणा, वेदना, मुंग्या, ताठरपणा, नसांवर दाब, डिस्क पातळ होणे हे सर्व दिसून येते. आयुर्वेदात रोगाचे कारण 5 पातळ्यांवर बघितले जाते. 1. दोष. 2. धातू. 3. मलावर परिणाम. 4. अग्नी. 5. मन. त्यामुळे आयुर्वेद फक्त वेदना थांबवत नाही, तर कारण शोधून उपचार करतो. 1. अभ्यंग म्हणजे औषधी तेलाने मसाज. 2. वातशमन. 3. नसांची लवचिकता. 4. डिस्कवरचा दाब कमी. 5. कटिबस्ती म्हणजे कंबर किंवा मानेवर औषधी तेलाचा तलाव. 6. वेदना कमी. 7. नसांवरचा दाब कमी. 8. डिस्कला पोषण. 9. नस्य म्हणजे नाकाद्वारे औषधी तेल किंवा घृत. 10. सर्वायकल, मायग्रेन, नेक पेनमध्ये उपयुक्त. 11. पिंडस्वेद म्हणजे स्नायू शिथिल. 12. सूज कमी. 13. पट्टी म्हणजे औषधी चूर्ण किंवा पेस्ट लावणे. 14. औषधी उपचार म्हणजे घृत, वटी, वाथ. आयुर्वेदात नसांसाठी उपयुक्त औषधे: 1. दशमूल. 2. एरंड. 3. सहचर. 4. अश्वगंध. 5. सर्पगंध. 6. योगराजगुग्गुळ. 7. महायोगराजगुग्गुळ. 8. वातविध्वंस. 9. आहारशैली. 10. गरम पाणी. 11. तूप. 12. उकडलेले अन्न. 13. बाशी थंड कोरडे टाळणे. 14. योगासन प्लस प्राणायाम. 15. भुजंगासन. 16. मकरासन. 17. अर्धा हलासन. 18.
कटिचक्रासन. 19 श्वास नियंत्रण. आयुर्वेद उपचार, आहार आणि व्यायाम या तिन्हींचे केलेले संमिश्र काम दीर्घकाळ फायदेशीर ठरते. आयुर्वेदिक उपचारांनी मणक्याचे सर्व आजार बरे होऊ शकतात का? 1 अनेक रुग्णांमध्ये चांगली सुधारणा दिसते. 2 वेदना, सूज, ताठरपणा कमी होतो. 3 जीवनशैलीतील बदलामुळे दीर्घकाळ फायदा. 4 काही प्रकरणे शस्त्रक्रिया टाळून सुधारतात. 1 पण प्रत्येक रुग्णाची स्थिती वेगळी असते. 2 नेहमी अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. 3 कोणतीही गॅरंटी देणे वैद्यकशास्त्रानुसार योग्य नाही. आपल्याला आयुर्वेदिक उपचार, तपासणी किंवा मणक्याच्या आजारांबाबत मार्गदर्शन हवे असल्यास आपण अनुभवी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेऊ शकता. आपल्या भागात कोल्हापूर परिसरात अनुभवी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा आयुर्वेदिक दवाखाना प्रसिद्ध आहे. 1 पत्ता फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, मेन रोड, डॉन सायकल रिपेरी दुकानाच्या पाठीमागे, पट्टण कोडोली, कोल्हापूर. संपर्क 7058558817 7447546769. जर आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, प्लीज शेअर करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या विषयावर अजून काही माहिती हवी असेल किंवा नव्या कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आपले आरोग्य, आपली जबाबदारी.